कल्पना करा भारताच्या इतिहासातली एक घटना जिने एका सार्वभौम राज्याचा म्हणजे एका स्वतंत्र राज्याचा कायदेशीर पाया रचला. हो. पण गंमत बघा, अनेक शतक त्या एका घटनेवर, फक्त त्या एकाच घटनेवर एकही स्वतंत्र समग्र ग्रंथ नव्हता. हे खरंच आश्चर्यकारक आहे, नाही का? नाही का? शिवचरित्र भरपूर आहेत, पण ज्या घटनेने महाराजांना बंडखोर या भूमिकेतून थेट छत्रपती हा कायदेशीर दर्जा दिला, ती घटना मात्र मोठ्या चरित्रांमध्ये एक प्रकरण म्हणून राहिली. हा एक मोठा ऐतिहासिक विरोधाभास म्हणायला हवा. जणू काही आपण इतिहासातील सोहळ्यांना महत्त्व दिलं, पण त्या सोहळ्यामागे जो कायदेशीर आणि राजकीय पाया होता त्याकडे आपण थोडं दुर्लक्ष केलं. बरोबर. आणि याच ऐतिहासिक पोकळीमुळे आजची आपली चर्चा सुरू होतीये. आज आपण शिवराज्याभिषेक, भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या ग्रंथाच्या निर्मितीमागे दडलेल्या तळमळीचा आणि त्यातील काही महत्त्वाच्या विचारांचा सखोल आढावा घेणार आहोत. अगदी. आपल्याकडे या ग्रंथाचे संकलक अनिल पवार आणि संपादक डॉक्टर सदानंद मोरे यांचे लेख आहेत. यातून आपण हे समजून घेऊया की हा ग्रंथ का आवश्यक होता आणि शिवराज्याभिषेक ही केवळ एक राजेशाही परंपरा नव्हती, तर ती एक वैचारिक क्रांती कशी होती. चला तर मग या शोधाच्या प्रवासाला सुरुवात करूया. या ग्रंथाची आणि खरं तर या संपूर्ण चळवळीची सुरुवात एका व्यक्तीच्या अस्वस्थतेतून झाली. हो. संकलक अनिल पवार यांना नेहमी वाटायचं की 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी सारखं 6 जून म्हणजेच शिवराज्याभिषेक दिनाला राष्ट्रीय किंवा किमान शासकीय पातळीवर तेवढं महत्त्व का नाही. आणि ही फक्त सुट्टीची मागणी नव्हती, हे आपण लक्षात घ्यायला हवं. रायगडावर आणि इतर काही ठिकाणी हा दिवस साजरा व्हायचा, पण त्याला एक अधिकृत स्वरूप नव्हतं. अच्छा. पवार यांच्या मते ही केवळ एका दिवसाची गोष्ट नव्हती, तर एका सार्वभौमत्वाच्या विचाराला, एका स्वतंत्र राष्ट्राच्या घोषणेला अधिकृत मान्यता देण्याची ती गोष्ट होती. आणि या विचाराला जमिनीवर आणण्यासाठी त्यांनी 2013 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. रायगड, लाल महाल अशा ऐतिहासिक ठिकाणी त्यांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. पण 2017 मध्ये त्यांनी एक मोठं पाऊल उचललं. कोणतं? पुणे जिल्हा परिषदेत त्यांनी एक ठराव मांडला की हा दिवस प्रत्येक गावात साजरा झाला पाहिजे. आणि तो मंजूरही झाला. पुणे जिल्हा परिषद असा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरली. हो. हे एका मोठ्या बदलाचं पहिलं पाऊल होतं. म्हणजे एका स्थानिक पातळीवर सुरू झालेली चळवळ आता शासकीय मान्यतेच्या दिशेने जात होती. अगदी. यानंतर महाराष्ट्र शासनाकडे अनेक वर्ष पाठपुरावा, अनेक बैठका आणि खूप चिकाटी दाखवल्यानंतर अखेर 1 जानेवारी 2021 रोजी सरकारने तो निर्णय घेतला. 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा झाली. हो. आणि तो कसा साजरा करायचा हेही ठरलं. भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवशक्क राजदंड स्वराज्य घोडी उभारून. इथला शिवशक्क हा शब्द खूप महत्वाचा आहे. बरोबर. हे फक्त एक नगीन दॅनेंडर सुरू करणं नव्हतं. तो मुघल किंवा इतर कोणत्याही सत्तेच्या कालमापनापासून स्वतःला स्वतंत्र घोषित करण्याचा एक मार्ग होता. जणू काही आमचा काळ आता सुरू होतोय अशी ती घोषणा होती. वा. म्हणजे त्यांना दिवस तर मिळाला, पण मग खरा प्रश्न समोर आला. कोणता? एखाद्या दिवसाला शासकीय मान्यता मिळाली की तो फक्त एक सरकारी उपचार बनून राहण्याचा धोका असतो, एक वार्षिक कर्मकांड. हे होऊ नये यासाठी काय करायचं? नेमका हाच विचार अनिल पवारांना अस्वस्थ करत होता. उत्सवाला जर भक्कम वैचारिक अधिष्ठान नसेल तर तो पोकळ होतो की नाही. आणि त्यांना जाणवलं की राज्याभिषेकावरचं वैचारिक अधिष्ठान देणारी माहिती सगळीकडे विखुरलेली आहे. एका जागी काहीच नाही. आणि याच गरजेतून शिवराज्याभिषेक या ग्रंथाचा जन्म झाला. म्हणजे माहितीचा अभाव नव्हता, तर माहितीच्या एकत्रीकरणाचा अभाव होता. अगदी. पवारांनी त्यांच्या लिखात म्हटल्याप्रमाणे राज्याभिषेकाविषयीचे मोती इतस्ततः विखुरलेले होते. कृष्णाजी अनंत सभासदांसारख्या समकालीन लेखकापासून ते अगदी हेनरी ऑक्सिंडन सारख्या परदेशी वकिलापर्यंत अनेकांनी वर्णनं लिहिली होती. हो. पण हे सगळे मोती एकत्र गुंफणारी एक माळच नव्हती. हो. आणि ही पोकळी किती मोठी होती याचा विचार करा. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील ही कदाचित सर्वोच्च राजकीय घटना होती, जिने एका नव्या सार्वभौम सत्तेला जन्म दिला. आणि त्यावर एकही समग्र ग्रंथ नव्हता. ही उणीव भरून काढण्याचं काम पवारांनी हाती घेतलं. आणि ते काम किती मोठं होतं. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, भारत इतिहास संशोधक मंडळ अशा अनेक ठिकाणी अक्षरशः तळ ठोकला. 200हून अधिक पुस्तकं मिळवली, अभ्यासली. बापरे. न्यायमूर्ती रानडे, विका राजवाडे, सर जगन्नाथ सरकार, वासी बेंद्रे, इतिहासातील दिग्गज नावांची मोठीच्या मोठी यादी होती. आणि इथेच एका कुशल संपादकाची गरज होती. कारण हे फक्त वेगवेगळ्या लेखांचं संकलन नव्हतं. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या विचारांना एका सूत्रात बांधायचं होतं.
त्यासाठी एक संतुलित आणि साक्षेपी नजर हवी होती. आणि म्हणूनच डॉक्टर सदानंद मोरे यांची निवड अगदी योग्य होती. अगदी. आणि ही निवड किती अचूक होती हे डॉक्टर मोरेंच्या प्रतिक्रियेवरूनच कळतं. जेव्हा पवारांनी त्यांना या प्रकल्पाबद्दल सांगितलं तेव्हा ते लगेच हो म्हणाले नाहीत, तर ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, या इतक्या महत्वाच्या ग्रंथावर काम करण्याची संधी मला मिळतेय हे माझं भाग्यच. वाव. ही काही साधी संमती नव्हती, हे त्या प्रकल्पाच्या महत्वावर केलेलं शिक्कामोर्तब होतं. मला वाटतं या प्रतिक्रियेने तर प्रकल्पाला एक वेगळीच ऊर्जा दिली असणार. नक्कीच दिली असणार. आणि म्हणूनच हा ग्रंथ इतका खास झालाय. यात तुम्हाला 19व्या शतकातील इतिहासकारांचे मूलभूत विचार मिळतात. त्याचवेळी डॉक्टर आहा साळुंखे, डॉक्टर जयसिंगराव पवार, ग.भा. मेहेंदळे यांसारख्या आजच्या काळातील अभ्यासकांचं विश्लेषणही मिळतं. अच्छा. इतकंच नाही तर काही तरुण लेखकांनाही यात स्थान दिलं गेलंय. म्हणजे जणू काही एकाच विषयावर 3-4 पिढ्यांचे विचारवंत एकत्र बसून चर्चा करत आहेत. ठीक आहे, तर हा ग्रंथ म्हणजे एक मोठं वैचारिक मंथन आहे. मग आता खरा प्रश्न येतो, या मंथनातून बाहेर काय आलं? असे कोणते विचार किंवा माहितीचे पैलू समोर आले जे राज्याभिषेकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतात? सुरुवात महाराष्ट्र या संकल्पनेपासूनच करूया. अच्छा. आज आपण सहजपणे हा शब्द वापरतो, पण शिवकाळात या शब्दाला काय अर्थ होता? या ग्रंथात कवींद्र परमानंद यांचे शिवभारत या काव्यातील एका श्लोकावर विशेष भर दिला आहे. बरोबर. आणि हे कुठल्या तरी सरकारी दस्तावेजात नाही तर एका काव्यात सापडलंय, हे विशेष आहे. काय आहे तो श्लोक? श्लोक असा आहे, महाराष्ट्रो जनपदस्तदानीं तत्समाश्रयात अन्वर्थताम अन्वभवत समृद्ध जनतान्वितः. ओके. याचा अर्थ असा की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रातील जनता समृद्ध झाली आणि त्यामुळे महाराष्ट्र म्हणजेच महान राष्ट्र हे नाव सार्थ झालं. वा, म्हणजे हे किती विलक्षण आहे. कवी असं म्हणत नाहीये की महाराष्ट्र एका महाराष्ट्र नावाच्या प्रदेशावर राज्य करत होते. नाही. तो म्हणतोय की महाराजांच्या कार्यामुळे त्या प्रदेशाला महान राष्ट्र हा अर्थ प्राप्त झाला. अगदी. जसं अजिंक्य नावाच्या व्यक्तीने काहीतरी जिंकून आपलं नाव सार्थ करावं, हो, तसं महाराजांनी राज्याच्या नावाला सार्थ केलं. अगदी बरोबर. ही संकल्पना खूप खोल आहे. महाराजांनी फक्त भूभाग नाही जिंकला, तर रयतेला समृद्ध करून त्या भूभागाला एक ओळख, एक अर्थ दिला. आणि हा फक्त कवीचा भावुक विचार नव्हता, बरोबर? अजिबात नाही. जेधेकरीणासारख्या अस्सल ऐतिहासिक साधनात उल्लेख येतो की अफजल खान चालून आला तेव्हा कान्होजी जेधेंनी देशमुखांना सांगितलं की हे महाराष्ट्र राज्य आहे, तुम्ही आपलेपणाने वागा. म्हणजे महाराष्ट्र राज्य ही संकल्पना त्या काळात प्रत्यक्ष व्यवहारात होती. राज्याभिषेकाने त्याच संकल्पनेला सार्वभौमत्वाचं कवच दिलं. यापेक्षा अधिकृत साक्षीदार कोण असू शकतो जो त्या सोहळ्याचा केवळ साक्षीदार नव्हता तर एक महत्वाचा भाग होता? युवराज म्हणून. खुद छत्रपती संभाजी महाराज युवराज म्हणून ते या विधींमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी बुधभूषण या त्यांच्या ग्रंथात या घटनेचं वर्णन केलंय. हो, आणि ते वर्णन केवळ एका मुलाने वडिलांचं केलेलं कौतुक नाही, ते एक राजकीय आणि कायदेशीर विधान आहे. अच्छा. ते लिहितात, आपूर्वाचल पश्चिमां बुधीम तथाप्यासे तुषिताचलम निर्जित्यावणी मंडलम च कर्दिकृत्याखिलान भूमिपान. आणि पुढे म्हणतात की असं करून महाराजांनी राज्याभिषेक करवला आणि ते सिंहासनावर विराजमान झाले. त्याचा अर्थ पूर्वेकडील पर्वतांपासून पश्चिमेकडील समुद्रापर्यंत आणि रामेश्वर पासून हिमालयापर्यंतच्या राजांना जिंकून त्यांना कर देण्यास भाग पाडून. थांबा, हा शेवटचा भाग सर्वात महत्वाचा आहे. कर्दी कृत्याखिलान भूमिपान म्हणजेच सर्व राजांना कर देणारे बनवून. हा सार्वभौमत्वाचा पुरावा आहे. बरोबर. हे संभाजी महाराजांचं विधान आहे की माझ्या वडिलांनी इतरांना स्वतःचे मांडलिक बनवून म्हणजेच स्वतःचं सर्वश्रेष्ठत्व सिद्ध करून हा राज्याभिषेक केला आहे. वाव. हा त्या राज्याच्या स्थापनेचा कायदेशीर दस्तऐवज आहे जो खुद युवराजांनी लिहून ठेवला आहे. हे सगळं ऐकल्यावर एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो आणि मला वाटतं अनेकांना तो पडत असेल. आपण थोडं डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून विचार करूया. नक्कीच. शिवाजी महाराजांनी स्वराज्य तर निर्माण केलंच होतं, त्यांच्याकडे किल्ले होते, सैन्य होतं, ते कर गोळा करत होते. मग व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा इतका प्रचंड खर्चिक सोहळा म्हणजे एक प्रकारचा पॉलिटिकल थिएटर किंवा फक्त एक उपचार नव्हता का? त्याची इतकी गरज होती का? हा खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे हो, त्याची नितांत गरज होती. त्याशिवाय स्वराज्य अपूर्ण होतं. अच्छा.
कारण राज्याभिषेकाशिवाय तांत्रिकदृष्ट्या त्या काळातील प्रस्थापित सत्तांच्या नजरेत महाराज काय होते? एक यशस्वी बंडखोर जमीनदार, एका सरदाराचे पुत्र. म्हणजे त्यांच्याकडे सत्ता होती, पण सत्तेला कायदेशीर मान्यता नव्हती. जसं एखाद्या मोठ्या स्टार्टअपच्या संस्थापकाकडे खूप पैसा आणि प्रभाव असतो, पण तो राष्ट्राध्यक्ष नसतो. अगदी अचूक उदाहरण आहे. महाराजांना मुघल बादशाह किंवा आदिलशाह यांच्याशी समान पातळीवर तह किंवा करार करण्याचा अधिकार नव्हता. अच्छा. त्यांनी काढलेल्या फरमानांना किंवा दिलेल्या कौलनाम्यांना सार्वभौम कायद्याचं स्वरूप नव्हतं. राज्याभिषेकाने त्यांना इतर राजांच्या पंक्तीत बसण्याचा, बरोबरीच्या नात्याने बोलणी करण्याचा कायदेशीर हक्क दिला. ही झाली राजकीय आणि कायदेशीर बाजू. पण एक मोठा अडथळा सामाजिक पातळीवरही होता, नाही का? हो, आणि तो खूप मोठा अडथळा होता. तत्कालीन ब्राह्मण वर्ग त्यांना क्षत्रिय मानायला तयार नव्हता. बरोबर. त्यांच्या पारंपरिक धारणेनुसार तो दर्जा जन्माने मिळतो, कर्तृत्वाने नाही. हा केवळ महाराजांचा अपमान नव्हता, तर कर्तृत्वाला जन्मापेक्षा कमी लेखण्याचा तो एक प्रयत्न होता. आणि इथेच काशीचे पंडित गागा भट्ट यांची भूमिका महत्वाची ठरते. प्रचंड महत्वाची. गागा भट्टांनी त्या काळातील सर्व धर्मग्रंथांचा आणि परंपरांचा अभ्यास करून भोसले घराण्याची वंशावळ थेट उदयपूरच्या सिसोदियांशी, म्हणजेच एका प्राचीन क्षत्रिय घराण्याशी जोडली. अच्छा. त्यांनी महाराजांचा क्षत्रियत्वावर शास्त्रानुसार शिक्कामोर्तब केलं. हे फक्त एका वंशावळीचं संशोधन नव्हतं, ती एक सामाजिक क्रांती होती. सामाजिक क्रांती? हो. गागा भट्टांनी हे सिद्ध केलं की असाधारण कर्तृत्व हे वंश परंपरेच्या चौकटी तोडू शकतं आणि स्वतःचा सामाजिक दर्जा निश्चित करू शकतं. म्हणजे राज्याभिषेक हा केवळ एका व्यक्तीला राजा बनवणारा सोहळा नव्हता, तर तो कर्तृत्व जन्मापेक्षा श्रेष्ठ आहे या विचाराचा राज्याभिषेक होता. अगदी बरोबर. पण या कथेला अजून एक अनपेक्षित वळण आहे. काय? 6 जून 1674 रोजी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक थाटामाटात पार पडला. पण त्यानंतर अवघ्या 12 दिवसांनी राजमाता जिजाऊंचं निधन झालं आणि राज्यात इतरही काही अशुभ घटना घडल्या. यामुळे त्या काळात एक वेगळाच पेच निर्माण झाला असणार. हो. तत्कालीन समजुतींनुसार काही जणांना वाटू लागलं की मूळ राज्याभिषेक अशुभ मुहूर्तावर झाला. तेव्हा निश्चलपुरी गोसावी नावाच्या एका तांत्रिक पंथाच्या जाणकाराने सल्ला दिला की राज्याला आलेली ही बाधा दूर करण्यासाठी दुसरा तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच 24 सप्टेंबर 1674 रोजी दुसरा राज्याभिषेक करण्यात आला. पण 2-2 राज्याभिषेक हे जरा विचित्र नाही वाटत? आजच्या काळात वाटू शकतं, पण त्या काळात महाराजांनी दाखवलेला हा राजकीय शहाणपणा होता. कसा? तांत्रिक पद्धतीचा राज्याभिषेक हा त्या विचारधारेच्या लोकांना आणि रयतेतील इतर घटकांनाही आपलासा वाटणारा होता. अच्छा. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न. अगदी. महाराजांनी दोन्ही परंपरांचा मान राखून आपलं सार्वभौमत्व अशा प्रकारे प्रस्थापित केलं की त्यावर कोणीही कोणत्याही विचारधारेतून आक्षेप घेऊ शकणार नाही. त्यांनी आपले सर्व राजकीय आणि आध्यात्मिक बेसिस कव्हर केले होते. तर शिवराज्याभिषेक या ग्रंथातनं समोर येणारी ही माहिती आपल्याला हेच सांगते की ही घटना म्हणजे फक्त एक दिवसाचा सोहळा नव्हता. अजिबात नाही. त्यामागे एक मोठा संघर्ष होता, दूरदृष्टी होती आणि एक कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय क्रांती दडलेली होती. हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा कायदेशीर आणि सार्वत्रिक उद्घोष होता. आणि या सगळ्याचा सर्वात मोठा परिणाम कोणावर झाला असेल तर तो सामान्य रयतेच्या मनावर. हजारो वर्षांचा गुलामगिरीनंतर, सतत परकीय सत्तांच्या अधीन राहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा एक राजा, मराठा पातशाह, छत्रपती झाला होता. हो. या घटनेने त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला की आपण फक्त शासित होण्यासाठी जन्माला आलेलो नाही, आपण राज्यकर्तेही होऊ शकतो. हीच या घटनेची खरी क्रांती होती. कृष्णाजी अनंत सभासदांनी लिहिले त्याप्रमाणे ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. खरंच अनिल पवार त्यांच्या लेखाच्या शेवटी एक असा विचार मांडतात जो आपल्याला अंतर्मुख करतो. कोणता? ते म्हणतात, शिवरायांनी सार्थ केलेल्या महाराष्ट्र या नावाचा आपण अनर्थ तरी करत नाही ना. यावरही गंभीर चिंतन करण्याची वेळ आजच्या वैचारिक, राजकीय व सांस्कृतिक पडझडीच्या काळात आली आहे. हां, आजच्या काळासाठी खूप गंभीर आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.